तर वॉर्ड क्रमांक 55 मधून आता विद्यमान नगरसेवक हर्ष भार्गव पटेल यांना उमेदवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे। वॉर्ड क्रमांक 50 मधून दीपक ठाकूर यांना वॉर्ड क्रमांक 55 मधून उमेदवारी हवी होती, मात्र 55 मधून आता विद्यमान नगरसेवक हर्ष भार्गव पटेल यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे आमदार विद्या ठाकूर यांना हा एक प्रकारे मोठा धक्का मानला जातोय। दीपक ठाकूर यांचा पत्ता हा भाजपकडून कट करण्यात आलाय। तर विद्यमान आमदार आणि खासदार जे आहेत त्यांच्या घरामध्ये तिकीट नको असा एक महत्त्वपूर्ण निर्णय हा भाजपकडून घेण्यात आलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून विद्या ठाकूर यांना धक्का बसलेला आहे। त्यांच्या मुलाचा पत्ता हा कट झालेला आहे। दीपक ठाकूर हे नगरसेवक पदासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी ही जाहीर करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे विद्या ठाकूर यांना हा धक्का बसलाय। तर वॉर्ड क्रमांक 55 मधून ते इच्छुक होते, मात्र आता हर्ष पटेल यांना भाजपकडून ही उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपमधले जे विद्यमान आमदार आणि खासदार आहेत त्यांच्या मुलांना उमेदवारी त्यांना तिकीट देण्यात आलेलं होतं, परंतु आता हा निर्णय मागे घेण्यात आलाय। तर मुंबईतल्या गोरेगावमध्ये भाजपमध्ये बंडखोरी उपाळलेली आहे। वॉर्ड क्रमांक 54 मधील उमेदवारीवरून भाजप कार्यकर्ते हे नाराज आहेत।